विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय महायुतीला मिळाला आणि राज्यात विरोधी पक्षनेता राहणार की नाही असा प्रश्न पडला। विरोधकांमधील कुणालाही विरोधी पक्षनेते पदासाठी गरजेचं असणारं संख्याबळ नाही। त्यामुळे कायदा काय सांगतो आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत काय घडलंय पाहूया एक रिपोर्ट। राज्याला विरोधी पक्षनेता मिळणार की नाही, महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आणि त्याला कारण आहे महाविकास आघाडी आणि महायुतीचं संख्याबळ। विधानसभेमध्ये महाविकास आघाडीतील 3 प्रमुख पक्षांचे आमदार आहेत 47, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत 21, काँग्रेसचे आमदार आहेत 16, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत 10। विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद हवं असेल तर सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असणाऱ्या पक्षाकडे एकूण सदस्य संख्येच्या किमान 10% आमदार असणं गरजेचं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे 288। महाराष्ट्रातल्या एकाही विरोधी पक्षाकडे त्याच्या 10% म्हणजे 28 आमदार सध्या नाहीत। त्यामुळे कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकणार नाही असं म्हटलं जात होतं। याच संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या सचिवांना एक पत्र देण्यात आलं होतं। त्याच पत्राला सचिवांनी जे उत्तर दिलंय त्यावरून 10% आमदारांची अट बंधनकारक नाही असं स्पष्ट झालंय। या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय तेही बघा। विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमांमध्ये कोणतीही विवक्षित तरतूद नाही। प्रचलित संसदीय प्रथा व परंपरा यांचा सांगोपांग विचार करून माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा हे आपल्या अधिकारात माननीय विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधानसभा यांच्या नियुक्ती संदर्भात निर्णय घेत असतात। त्यामुळेच आता विधानसभा अध्यक्षांनी आणि पर्यायानं महायुतीनं ठरवलं तर विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेता निवडला जाऊ शकतो। पण अद्यापही शिवसेनेनं विरोधी पक्षनेते पदासंदर्भातला दावा सादर केलेला नाही आणि याला कारण आहे कांग्रेसचा दावा। देखो, एक सिंपल लाइन है, महाराष्ट्र के विधानसभा में अपोजिशन में उनके संख्या ज़्यादा है तो स्वाभाविक है उनका अपोजिशन लीडर बनेगा। अपर हाउस में कांग्रेस का अपोजिशन लीडर बनेगा, जहां वहां हमारी संख्या ज़्यादा है, कांग्रेस की संख्या ज़्यादा है, तो जिसकी संख्या ज़्यादा है उनका रहेगा। उसमें कोई तनाव करने का कोई कारण नहीं है। नहीं, हटाने की बात नहीं है। जो नियम होता है, जो विधिमंडल के जो नियम होते हैं उसके आधार पे हम बात कर रहे हैं। किसी को हटाना, किसी को बड़ा बिठाना, ये नहीं हो सकता। विधानसभेमध्ये जास्त आमदार म्हणून शिवसेना ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेता असेल तर तोच नियम विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठीही लावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे आणि या मागणीला कारण आहे विधान परिषदेतलं संख्याबळ। विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीमधील 3 प्रमुख पक्षांचे 16 आमदार आहेत। काँग्रेसचे आमदार आहेत 8, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत 7, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा आमदार आहे 1। विधान परिषदेमध्ये सध्या शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत। अंबादास दानवेंची टर्म संपत आली आहे, त्यामुळे जास्त आमदार आमचे या नात्यानं विधान परिषदेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी काँग्रेसची मागणी आहे। आज या सगळ्याबाबत विधिमंडळात महाविकास आघाडीची एक बैठकही झाली। याला दिशा सापडणार नाही। मंत्र्यांची मनमानी चालू राहील, भ्रष्टाचारी मोकाट सुटतील। त्यांना व्यसन घालण्यासाठी लोकशाहीनं, संसदीय लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्षनेत्याची तरतूद कॅबिनेट दर्जासह केलेली आहे आणि असा कोणताही नियम नाहीये। अनेक राज्यामध्ये 4 किंवा 5 सदस्य असलेल्यांना सुद्धा लोकशाहीची बूज राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे। इथे तर आमचे एकत्रित मिळून 50च्या वर आहेत। त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही। 10% आमदार असतील तरच विरोधी पक्षनेतेपद हा कायदेशीर नियम नाहीये। महाराष्ट्र विधिमंडळातही 10% पेक्षा कमी आमदार असताना विरोधी पक्षनेता निवडल्याची उदाहरणं आहेत। जनतेने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे विरोधी पक्ष नेत्या एवढी देखील आमदार संख्याबळ ठेवलं नाही। जनतेने कौल दिला महायुतीच्या बाजूने आणि म्हणून लँडस्लाइड मॅन्डेट मिळालेलं आहे। तरी सुद्धा विरोधी पक्षनेते पदाचा जो निर्णय आहे तो
विधानसभेत हे घेत हा त्यांचा अधिकार आहे. विधानसभेच्या अध्यक्षांचा अधिकार आहे विरोधी पक्षनेतेबाबत. विरोधी पक्षनेता हे कॅबिनेट दर्जाचं पद असतं आणि त्याहीपेक्षा ती लोकशाहीतील सकस संवादाची, चर्चेची ओळख आणि गरज असते. निवडणुकांमध्ये निकाल एकतर्फी लागू शकतो, पण सरकार एकतर्फी असून चालत नाही. आणि म्हणूनच संख्याबळात कमी असला तरी विधिमंडळात विरोधी पक्षाचा आवाज हा सशक्तच हवा. महाराष्ट्राची संसदीय परंपरा ही देशात आदर्शवतच राहिली आहे आणि ती याही पुढे राहील हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.